मंडळी. तर मी तुम्हाला ना बेस्ट सोल्युशन म्हटलं तरी चालेल. डेली लाईफमध्ये महिलांच्या राहतं, ह्यांनी बोललं वगैरे, कुणी म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी बोललं तर ते आपल्या मनाला लागून जातं. नॉर्मल लाईफ असू द्या, PCOD असू द्या, किंवा प्रेग्नन्सी असू द्या, नॉर्मल लाईफमध्ये पण आपल्याला इफेक्ट होतो आपल्या तब्येतीवरती म्हणा, किंवा मानसिक संतुलन आपलं बिघडतं. त्यामुळे आपल्या फॅमिलीचं पण बिघडतं आणि ताणतणावाचं वातावरण निर्माण होतं. PCODमध्ये सुद्धा हॅपी हार्मोन्स होणं आपल्या शरीरात तयार खूप गरजेचं असतं. त्याच्याऐवजी आपण ट्रेस हार्मोन्स तयार करून ठेवतो आणि सेम प्रेग्नन्सीमध्ये पण आपल्या बाळाच्या वाढीवरती इफेक्ट होतो ट्रेस हार्मोन्सचा. तर हॅपी कसं राहायचं, तर याच्या काही टिप्स आहेत. म्हणजे लोकांना आपण दूर पण नाही करायचं, पण आपला एक स्पेस तयार करायचा आपल्या लाईफमध्ये आपल्या स्वतःसाठीचा. तर त्यामध्ये पहिलं आहे मानसिक अंतर ठेवा. आता मानसिक अंतर तुम्ही 3 प्रकारे ठेवू शकता, म्हणजे सिच्युएशननुसार. पहिलं तर तुम्ही कॉन्टॅक्टवरती वगैरे बोलत असाल तर पूर्ण कॉन्टॅक्ट कमी करा. अगदी थोडं जेवला खाल्ला तब्येत ठीक आहे या व्यतिरिक्त बोलू नका. जो पण त्रास होत असेल तर तेही बंद करा. त्यानंतर तुमचा समोर माणूस असेल आणि तो म्हणत असेल तू असंच करते, तू तसंच करते, तर किंवा तू जाड झाली, ह्या गोष्टी PCODमध्ये खूप ऐकायला भेटतात. तर तिथून उठून जावा किंवा विषय चेंज करा. आणि तिसरं आहे गोष्टी मनावर घेऊ नका. आता प्रत्येकच गोष्ट जर तुम्ही मनावर घेत बसला ना, तर त्याचा इफेक्ट आपल्या फॅमिलीवरती खूप होतो. इव्हन आपण स्ट्रेसमध्ये राहत नाही, आपला पार्टनर पण स्ट्रेसमध्ये राहतो आणि तीच किरकिर किरकिर. त्यापेक्षा ना पुढचा बोललाय काय, आता तो मूर्ख आपल्याला म्हटलं म्हणून आपण मूर्खच आहे का? मूर्ख नाही हे आपल्याला माहिती आहे, मग का विचार करायचा त्या गोष्टीचा? तर तुम्ही त्या गोष्टीचा विचार करू नका. त्यानंतर आहे सपोर्ट सिस्टीम तयार करा. आता सपोर्ट सिस्टीम कोणाची तयार करणार? पॉझिटिव्ह लोकांच्या सराउंडिंगच्या, जे की तुम्हाला कमी समजत नाहीत किंवा निगेटिव्ह बोलत नाहीत तुमच्याशी, तुमच्या मनाचा, तुमच्या मानसिकतेचा विचार करतात. अशा लोकांशी कॉन्टॅक्ट करा. दुसरं म्हणजे आपला पार्टनर जो असतो ना, त्याच्याशी सगळं शेअर करा. तुम्हाला मी सांगते, काल मला एक जण निगेटिव्ह बोललं, तर त्याचा माझ्यावर खूप फरक झाला आणि माझं बाळ पण शांत होत नव्हतं, पोटात हालत होतं खूप वेळ. रात्रीच्या 2 वाजल्या होत्या. जेव्हा मी माझ्या पार्टनरशी शेअर केलं की माझं असं असं झालंय आणि त्यांनी मला समजून सांगितलं की आडीच सगळे आंबे चांगले नसतात, एखादा तरी नासका असतो, तर तो अलगद बाजूला काढून टाकायचा आणि आपली आड व्यवस्थित कशी ठेवायची हे आपण बघायचं. तेव्हा मला समजलं की बाबा ह्या माणसाकडे लक्ष द्यायचं नाही. माझं PCODमध्ये पण असंच झालं.